नमस्कार मित्रांनो, मी ओमकार धोप तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. धगधगती मुंबई प्रस्तुत उत्सव मंडळावरती आधारित असा एकमेव मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे महाराष्ट्राचा गणेश उत्सव. मित्रांनो, मी सध्या आहे मुंबईत आणि मुंबईतला गणेश उत्सव आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे, कारण उत्साह वेगळाच असतो मुंबईमध्ये आणि मुंबईकरांचा गणेश उत्सव म्हणजे एक जीवभावाचं नातं आहे अनेकांचं. आणि अशाच प्रकारचा गणेश उत्सव गेले कित्येक वर्ष हे मंडळ साजरा करते, पण नावारूपाला मागच्या वर्षी आलेला आहे. तर कशा पद्धतीने सगळा प्रवास होता आणि काय एक्झॅक्टली या मंडळाची कहाणी आहे किंवा मंडळाचा कार्य अहवाल आहे तो आपण पाहण्याचा प्रयत्न करूया किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर माझ्यासोबत आहे, मंडळाचं नाव मी तुम्हाला सांगतो, माझ्यासोबत आहे कोहिनूरचा विघ्नेश्वर हे मंडळ आणि मंडळाचा कार्यकारिणी विभाग माझ्यासमोर आहे. नमस्कार. महाराष्ट्राचा गणेश उत्सव या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल तुमच्या तिघांचंही स्वागत. नमस्कार मंडळी. नमस्कार ओमकार. सर्वप्रथम कोहिनूरचा विघ्नेश्वर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये तुझं स्वागत आहे. मी कोहिनूरचा विघ्नेश्वर गणेश उत्सव मंडळाचा खजिनदार अशोक माने. नमस्कार मंडळी, मी कोहिनूरचा विघ्नेश्वर मंडळाचा अध्यक्ष अंकित सोनवणे. नमस्कार मंडळी, मी विकास पानिग्रे, कोहिनूरचा विघ्नेश्वर या मंडळाचा सेक्रेटरी. माझा पहिला प्रश्न असेल, कसा होता हा प्रवास आणि किती वर्ष झाली मंडळाला? असं बोलायला गेला तर हा प्रवास खूप जुना आहे. जेव्हा आम्ही जन्मलाही नव्हतो तेव्हापासून जे आमचे वरिष्ठ आहेत त्यांनी हा आमचा गणेश उत्सव साजरा केला. सर्वप्रथम सांगायला गेलं तर आम्हाला इथे स्थलांतरित होऊन 3 वर्ष झाले आहेत. या अगोदर आम्ही जिकडे राहत होतो तिथे असे खूप मंडळ होती. प्रत्येक मंडळाचे एक वैशिष्ट्य होतं, प्रत्येक मंडळामध्ये काही ना काही विशिष्ट होतं. ते सगळं स्थलांतर झाल्यानंतर आम्ही इकडे सर्व मंडळ एकत्र येऊन इकडे गणेश उत्सव साजरा करत आहोत. आणि हेच आमच्या मंडळाचं एकमेव विशिष्ट आहे की मंडळ जरी खूप असली तरी इकडे आम्ही सर्व मिळून एकत्र गणेश उत्सव साजरा करत आहोत. क्या बात आहे. म्हणजे मुंबईतला गणेश उत्सव हा एकोप्याने साजरा करणारा गणेश उत्सव आणि त्याचं उदाहरण ज्वलंत आपलं मंडळ असू शकतं. मला दादा, अध्यक्ष आहात, कसं वाटतं एक जबाबदारी इतकं मंडळ नावारूपाला येत आहे? मंडळाचा अध्यक्ष असल्यामुळे जबाबदारी तर आहे. त्याचं गणेशोत्सव अजून चांगल्या पद्धतीने करण्याचे आमचे जे आहेत मंडळाचे प्रोग्राम जोशामध्ये सर्वजण गणपतीचं आगमन वगैरे तयारी बी चालू आहे चांगल्या पद्धतीने. क्या बात आहे. माझा पहिला प्रश्न आणि आता दुसरा प्रश्न तो असा असेल की दादा म्हटल्याप्रमाणे तयारी, तर कशा पद्धतीची तयारी सुरू आहे मंडळामध्ये सध्या? तयारी बघायला गेलं तर जसं गेल्या वर्षीचा आपला गणपती गेला त्यानंतरच आम्ही लोकांनी स्टार्ट केलं की आपला पुढच्या वर्षी आपण कसं तयारी करणार आहोत. म्हणजे आधी आमचं कसं होतं की आम्ही लोक इकडूनच म्हणजे जवळपासमधूनच मूर्ती घ्यायचो. आता कसं की प्रॉपर मुंबईतून घेऊन येतो मूर्ती, तर त्यासाठी खूप प्लॅनिंग लागते आपल्याला. आणि ते प्लॅनिंग करण्यासाठी जसं आपलं गेल्या वर्षीचं मूर्ती जसं विसर्जन झालं त्याच्या दुसऱ्या मिनिटालाच आमचं प्लॅनिंग असं सुरू झालं की पुढच्या वर्षीचं काय करायचं आहे, त्याच्यासाठी लागणारे साहित्य काय आहे, त्याच्यासाठी लागणारे जे काही मटेरियल्स आहेत किंवा जे काय असतील त्याचा प्लॅनिंग सुरुवात केली. तसं बघायला गेलं मला परत एकदा तोच प्रश्न, म्हणजे जो मी आधी विचारलेला तेव्हा तुम्ही सांगितलेलं की एक सोसायटी होती आणि चाळ होती, त्या चाळीतनं हा गणेश उत्सव 4 मंडळ होती, तर ते काय आहे, ती कसा प्रवास होता तो? एकांतरित बोलायला गेलं तर सर्वात मोठा प्रश्न आमच्या पुढे हाच होता की आपण ज्या एरियामध्ये राहायचो, झोपडपट्टीमध्ये जिथे राहायचो, झोपडपट्टी आली तर प्रत्येक चाळीमध्ये गणपती आला. अगदी बरोबर. अशा प्रकारे आमच्या इथे भरपूर चाळींमध्ये असे गणेश उत्सव होते. सर्वप्रथम आमच्या पुढे प्रश्न हा होता की त्या सर्वांना एकत्र घेऊन एक गणपती बसवून मंडळाचं नाव एक ठेवायचं, हा आमच्या पुढे आलेला सर्वात मोठा प्रश्न होता. परंतु कदाचित देवालाही हे हवं असेल की आमच्या सर्वांकडून मिळून एक गणपती बसावा. यामुळे सर्वांच्या बुद्धीत देवाने मंडळाची नावं, मंडळाचं बॅकग्राऊंड सोडून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करावा या हेतूने सर्वांच्या डोक्यामध्ये ती सद्बुद्धी दिली आणि मग सर्वांनी मिळून आम्ही इथे एक नवीन गणेश उत्सवाची सुरुवात केली. कदाचित म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन केलेल्या ह्याच्यामुळेच आमचं मंडळ गेल्या वर्षी खूप नावारूपाला आलं. क्या बात आहे. अर्थात हा जो आपला ही जी फ्रेम दिसते याच्यात असलेला बाप्पा, तर नावारूपाला जेव्हा मंडळ आलं हेच वर्ष म्हणजे मागच्या वर्षीचं, तर काय प्लॅनिंग होती, कसं झालं, किंवा इतकी मोठी मूर्ती कशा पद्धतीने आपल्या परिसरात आली, काय प्लॅनिंग होतं? प्लॅनिंग तर जसं काहीच नव्हतं आमचं. ती मूर्ती एवढी मोठी बसवायची या काय, जसा पोरांचा उत्साह बघितला
पोरं जशी आली आमची सर्व 4 मंडळ खाली होती, सर्व पोरं एकत्र आली. बोलली आपण एकत्र येऊन करू. पोरांचा उत्साह बघितला, करूया, पोरांच्या इच्छा आहे. तर सर्वांनी मिळून आम्ही ठरवलं की बाबा यावर्षी काहीतरी नवीन करूया. मूर्तीचं पण आम्ही विठ्ठलाचं रूप, तुकारामाचं रूप दिलं मूर्तीला हो, ठरवून सर्वांनी. आणि क्या बात आहे. चाळीतला गणेश उत्सव जेव्हा तुमचे वडीलधारे जे असतील त्यांनी साजरा केला, म्हणजे अगदी दादाने सांगितल्याप्रमाणे 50 वर्षाच्याही जास्ती झाले असतील, तर आता हे तुमचं दुसरं वर्ष आहे जे तुम्ही युथ म्हणून साजरा करताय, जे युवा पिढी आपली आहे ती. तर काय मिस करताय तुम्ही, आधीचा चाळीतला गणेश उत्सव का आता जो साजरा करताय तो गणेश उत्सव? मिस तर असं आम्ही करतोय, कारण जो चाळीतला गणेशोत्सव होता तेव्हा एक वेगळा आनंद होता. महत्त्वाचा आनंद म्हणजे भले गणपती बाप्पा चाळीतला येणार होता, परंतु बहुतांश चाळी असल्यामुळे तिकडच्या तिकडेच आम्हाला खूप वेगवेगळे बाप्पा बघायला भेटायचे. त्यामुळे तो उत्साह आमचा खूप जास्त होता. तो उत्साह कदाचित थोडा इथे म्हणजे आता एकच गणपती, आपलं एकच वादन, एकच सगळे एकत्रच आहोत, बट तिकडे जो उत्साह होता हा उत्साह महत्त्वाचा होता की आम्ही कोणत्याही मंडळामध्ये जाऊन कुठेही वेगवेगळ्या प्रकारचे वादक हे सगळं आम्ही बघू शकत होतो. तसं एकंदरीत चाळीतला गणेश उत्सव आणि आताचा गणेश उत्सव बराच बदल असतो, कारण चाळीत अनेक ठिकाणी गणेश उत्सव साजरा होतो आणि एक सोसायटी बोललं तर आता एक रिडेव्हलपला गेल्यामुळे सोसायटीच असेल ही, आणि हा 4 मंडळं एकत्रित हे कधीच पॉसिबल नाही आहे. असं वाटतं हे तुमचं पहिलं मंडळ असेल की 4 मंडळं एकत्रित होऊन गणेश उत्सव साजरा करताय. एका मंडळामध्ये भांडणं सुरू असतात, तर हे 4 मंडळं एकत्रित कशी आली? कदाचित तुम्ही जसं बोलले की हे तुमचं पहिलं मंडळ असेल, आणि माझं असं मत आहे की हे आमचं शेवटचंही मंडळ असेल. हे सर्व मंडळ मिळून एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतायत. याचं सर्वात मोठं श्रेय जातं ते जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना, कारण कोणतंही मंडळ फुटण्यामागे कोणताही पदाधिकारी नसतो, तर तो कार्यकर्ता असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जे आमचे कार्यकर्ते ज्या हिशोबाने मिळून घेतात, न कोणताही द्वेष ठेवता, मनामध्ये न कोणतीही शंका ठेवता, असे आमचे बहुतांश कार्यकर्ते आहेत जे आमच्या मागे कोणताही प्रश्न न घेता उभे आहेत. त्यांच्यामुळेच आम्ही इकडे खूप सारे मंडळ असले तरी एकत्र गणेश उत्सव जे करतोय, कदाचित मी सर्व श्रेय त्या लोकांना देईन जे आमच्या सोबत आहेत, न काही करता न काही बोलता. 2026 म्हणजे आत्ताचा गणेश उत्सव जो काय माहोल सध्या आहे, आपल्याही मंडळाचं चर्चेतलं नाव आहे, तर कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आणि 2026 मध्ये काय काय बघायला मिळणार आहे मंडळाकडून? मंडळाकडून एक तसं बघायला गेलं तर एक भव्य दिव्य रूप भेटणार आहे. आपला बाप्पाचा एक वेगळं तुम्हाला एक रूप बघायला भेटणार आहे. आम्ही लोकांनी असं प्रयत्न केला सगळ्यांचे, जसं भावाने बोललं की सगळे कार्यकर्ते जे आहेत त्यांचा ओपिनियन घेऊन नवीन रूप घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. तुम्ही तुमच्या ऑफिशियल आयडी वरनं रिव्हील केलेच आहे. अष्टविनायकाचं एक कॉन्सेप्ट तुमचा सुंदर आहे, तर हा कसा सुचला आणि त्याच्यासाठी काय नियोजन आहे तुमचं? आपण अष्टविनायक बोललो तर अष्टविनायक म्हणजे कोणी स्थापन केलेले नाहीयेत. हे जे आपले 8 जे गणपतीचे अवतार आहेत अष्टविनायक, ते स्वयंभू प्रकट झालेले रूप आहेत. बरोबर. मग आमचा एक यामध्ये कॉन्सेप्ट असा होता की गणेशोत्सवमध्ये गणपती बाप्पा जे आपण अष्टविनायक करतो, तर जे आपले काही म्हणजे आपले जे आता जसं बोललं जातं की एक आपण एक विशिष्ट वयामध्ये कधी आपण अष्टविनायकाचं दर्शन करतो किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपण कधीतरी अष्टविनायकाचं दर्शन करतो. तर आता आपल्या मूर्तीतून जेही असतील ज्यांना अष्टविनायकाचं दर्शन करता येत नाहीये, त्यांनाही आपल्या मूर्तीतून अष्टविनायकाचं दर्शन करता येईल, त्याच इच्छेने पुढे जाऊन आम्ही या मूर्तीचा हा कॉन्सेप्ट ठेवलेला आहे. क्या बात आहे. मूर्तिकारांचं नाव पण सांगा आणि त्यांनाच मूर्ती का दिली तेही सांगा. तसं बोलायला गेलं तर मुंबई आणि काय मुंबई सबअर्बनमध्ये खूप डिफरन्स आहे. मुंबई सबअर्बनमध्ये प्रत्येक मंडळाला असं वाटतं की आपली मूर्ती ही मुंबईचा मूर्तिकारच घडवावा, कारण मुंबईची एक गणेशोत्सवाची वेगळी ओळख आहे. तसंच आमच्याही मंडळातल्या प्रत्येक मुलाला वाटत होतं की आपली जी मूर्ती आहे ती मुंबईवरून यावी, म्हणजे लालबाग, परळ या ठिकाणावरून यावी. यामुळे आम्ही असे मूर्तिकार जे होते ते शोधले, बट ज्या हिशोबाने प्रत्येकाच्या मनामध्ये एक मूर्तिकार असतो. कदाचित गेल्या वर्षी आम्ही जेव्हा मूर्ती दिली, आमच्या बाजूचा कारखाना हा अनिकेत शेवाळे यांचा होता. मग आम्ही त्यांच्या ज्या मूर्त्या बघितल्या, तर काही आम्ही त्या गेल्या वर्षीच ठरवलं होतं की यंदाच्या वर्षीची जी मूर्ती असेल ती आम्ही अनिकेत शेवाळ्याकडे देऊ, आणि या हेतूने आम्ही ती आमची मूर्ती अनिकेत शेवाळ्याकडे दिली आणि ते उत्तमपणे ते बनवतील आणि तुम्ही बघायलाच. नक्कीच नक्कीच. कशा पद्धतीचं आगमन असणार आहे, काय मंडळाकडून वेगळं नियोजन असणार आहे, किंवा आगमन कुठून कसं असणार आहे?
मंडळाचं आगमन आमच्या इथे हॉली क्रॉस शाळा म्हणून आहे तिकडून होणार आहे. एक ढोलताशा पथक म्हणजे आपली संस्कृती जपली जावी या हिशोबाने आम्ही आमच्या आगमनाला ढोलताशा पथक ठेवलेलं आहे. तसंच एक बँजो आहे तोही मोरया बीट्स आमचं आकर्षण आहे, प्रमुख आकर्षण आहे. कदाचित मी तुम्हाला हेही सांगतो की मोरया बीट्स हे आमच्या गणेशोत्सवाला गेल्या वर्षी त्यांनी आमच्या गणेश पाठपूजनला त्यांनी आपले जे वाजवले होते. त्यामुळं म्हणजे त्यांच्याही आमच्या गणेशोत्सवामध्ये आमच्या गणपतीचं नाव मोठं करण्यामध्ये कदाचित त्यांचाही मोठा वाटा आहे. नक्कीच की त्यांनी जे आम्हाला येऊन, कारण कोणतंही मंडळ नवीन असतं, कोणताही मोठा वादक किंवा कोणतंही मोठं वादनवाला कोणत्याही छोट्या मंडळाकडे लवकर सहसा जात नाही. बट त्यांनी याचा न थोडाही काय विचार करता आमच्यासाठी जे वादन केलं त्या हिशोबाने यंदाच्या वर्षी आमच्या मोरया बीट्स आणि ढोलताशा पथक आहे ते आम्ही ठेवलेलं आहे. नक्कीच. मला असं वाटतं अष्टविनायक आहे आणि सुंदर कॉन्सेप्ट आहे, मूर्तिकाराचं नावही सुंदर आहे आणि तो त्या कलेला पुरेसा म्हणजे तुमच्या डोक्यात असलेली जी संकल्पना आहे ती पुरेपूर पुरवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. आणि जो काही पारंपरिक गणेश उत्सव तुम्ही यावर्षी साजरा करणार आहे म्हणजे ढोल ताशा असेल, अष्टविनायक असेल, त्यामुळे ते आपलं गाणं पूर्वीपासूनचं अष्टविनायक तुझा महिमा कसा, तर ते यावर्षी तुमच्या मंडळाला म्हणजे डेडिकेशन असेल किंवा तुमच्याकडून गणेश उत्सवाचं यावर्षी ते एक समीकरण झालेलं आहे. माझा पुढचा प्रश्न असा असेल की कार्यकर्ता, एक गणेश उत्सव म्हटलं तर प्रत्येक कार्यकर्ता हा महत्वाचा आहे, कारण गणेश उत्सव आणि कार्यकर्ता यांचं समीकरण गेले कित्येक वर्षापासून आहे. मंडळ आणि कार्यकर्ता, मंडळ नसेल तर कार्यकर्ता नसेल आणि कार्यकर्ता नसेल तर मंडळ नसेल. तर मग आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांबद्दल बोलण्यासाठी एक सुंदर प्लॅटफॉर्म आहे, तो म्हणजे महाराष्ट्राचा गणेश उत्सव. कारण कार्यकर्त्यांची तयारी सुरू असते, गणेश उत्सवामध्ये थोडंसं इथे तिथे होतं, पण त्या कार्यकर्त्यांबद्दल बोलण्यासाठी आपल्याला ती वेळ मिळत नाही, तर ती वेळ आपल्याकडे आहे. काय कार्यकर्त्यांबद्दल काय मत आहे? आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांबद्दल बोलायला झालं तर बोलणं कमी पडेल. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत जे आम्हाला एवढा सपोर्ट करतात. तुम्ही बघू शकता की गेला आम्ही एवढ्या वर्षांच्या मंडळांचे एकत्रित करून आम्ही इथे आमचं नवीन मंडळ स्थापन केलं आणि जे स्थापन केलं हे त्या कार्यकर्त्यांमुळेच यशस्वी झालं. आमचे कार्यकर्ते हे सपोर्टिव्ह असल्यामुळेच आम्हाला ते यशस्वी झालं. तसंच आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही बघू शकता की आमची जी गेल्या वर्षीची जी मूर्ती होती ती मूर्ती कदाचित मंडळाने नाही किंवा आम्ही पदाधिकाऱ्यांनी पुढे नाही आणली, आमच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या जो प्रचार केला त्यामुळेच ही मूर्ती किंवा याचा एवढं हे झालं. जसं आपण बोलतो की गणेशोत्सव बोललं की कार्यकर्ता आला आणि गणेशोत्सव बोललं मंडळ आलं. जर मंडळ कोणत्या गोष्टीमुळे मोठं होत असेल तर त्याच्यात सर्वात पहिला मोलाचा वाटा असतो कार्यकर्त्यांचा. अगदी बरोबर. मी तसं सांगू शकतो तुम्हाला, तुम्ही जे बोलले की कार्यकर्ते खूप जास्त का महत्त्वाचे असतात, तर त्याचं सर्व एकमेव रिझन हे आहे जो तुम्ही पहिला प्रश्न विचारला होता की तुमचे जे चारही मंडळ आहेत, तुम्ही यावरूनच विचार करू शकता. जर चारही मंडळ एकत्र येऊन एक कार्यकर्ते बनले तर ते कार्यकर्ते किती पॉझिटिव्ह असतील. मी 2026च्या देखाव्याबद्दल खूप ऐकलंय मंडळाबद्दल, तर कशा पद्धतीचा देखावा साकारणार आहे मंडळ यावर्षी? यावर्षी आमची जी मूर्ती आहे, जी संकल्पना आहे अष्टविनायकाची, त्या रिलेटेडच आम्ही देखावा साकारणार आहे. पूर्णपणे नाही सांगू शकत, पण त्या अष्टविनायकाचा महिमा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्या आहे. जे मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो, तो महिमा लोकांपर्यंत पोहोचवावा या उद्देशानेच आम्ही ती सजावट करणार आहे. आणि नक्कीच ती सजावट खूप आकर्षक, उत्साह वाढवणारी असेल. मला भाविकांना सांगायला अत्यंत आवडेल, कारण त्यांच्या मूर्तीमध्ये जो काही त्यांच्या मूर्तीमध्ये जो काही त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पाठी प्रबळावरती अष्टविनायक, तर त्यांच्या जो काही मंडळाचा देखावा असणार आहे त्याच्यात पण खूप सुंदर असा कॉन्सेप्ट त्या मंडळाचा आहे. कारण एका मंडळामध्ये जाऊन, कारण अष्टविनायक आपल्याला माहिती असतं, पण त्याची खरी कथा काय ती जर ऐकायची असेल तर नक्कीच या मंडळाला भेट द्या, अवश्य द्या. खाली तुम्हाला मंडळाचा ॲड्रेस असेल, डिस्क्रिप्शनमध्ये पण मंडळाचं लोकेशन वगैरे सगळं आम्ही मेन्शन करूच. गणेश उत्सवात आवर्जून या मंडळाला भेट द्या, कारण अष्टविनायक आणि एकंदरीत पारंपरिक गणेश उत्सव कसा आहे किंवा कसा एक मंडळ किती छान पद्धतीने साजरा करू शकतं त्याचं ज्वलंत उदाहरणच म्हणजेच कोहिनूरचा विघ्नेश्वर या मंडळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. गणेश उत्सव म्हटलं तर वेगवेगळ्या ठिकाणून आपलं आगमन वगैरे सगळ्या गोष्टी असतात आणि तुमचा अनुभव तुम्ही मला सांगितलेला. परळ नगरी म्हणजे मुंबईतून परळ नगरीतून गणेश उत्सवाचं आगमन म्हणजे एक वेगळाच जल्लोष आहे. काय अनुभव होता?
अनुभव असा होता की आम्हाला आमचे जे पदाधिकारी आहे सर्वांची इच्छा होती की आपण 1 वर्ष मूर्ती आपण मुंबईतून आणूया, लालबागमधून आणूया. सर्वांची इच्छा होती. आमची सर्वांनी मीटिंग केली, सर्व ठरवलं. तर सर्वांचा जोश वगैरे बघून आम्ही ठरवलं की यावर्षी आणू आपण मूर्ती लालबागमधून. ते करताना आपल्याला खूप सारे कठीणाई पण आले की आपला तिकडून आणायचं, आपण इकडून मूर्ती वगैरे घ्यायचो तर त्याचा बजेट एक सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आपला बजेट असतो. आता मूर्ती बघायला गेलं, तुम्हाला लालबागपर्यंत मूर्ती आणायचं असेल तुम्हाला तर त्याचा बजेट तुम्हाला खूप जातो. त्यासाठी आपल्याला खूप सारे असे कठीणाई लागले आम्हाला की कुठून कसं काय होणार. पण काहीतरी कारणांमुळे म्हणजे खूप असेल पोरांचा, कार्यकर्त्यांचा जे काय बोलतात सपोर्ट बोला की तुम्ही फक्त म्हणजे त्यांचा उत्साह होता की आपल्याला पाहिजे, जे काय बॅक सपोर्ट लागणार आहे आम्ही आहोत, तुम्ही फक्त पुढे चला, आम्ही आहोत बॅकमधून, जे काय सपोर्ट लागणार आहे आम्ही करू. तुमचा एक मॅन पॉवर बोला किंवा फायनान्शियली बोला, कुठून काय करायचं सगळ्यांनी आपापल्या सोर्समधून जे काय असेल ते तिकडून केलं. हा एक मुद्दा मोठा फायनान्शियल होता. मग एकंदरीत काय अनुभव होता म्हणजे आगमन झाल्यावरती? कारण अनेक कारखान्यातून, अनेक वर्कशॉपमधनं जेव्हा मूर्ती बाहेर येते तितका रिस्पॉन्स, म्हणजे गणेश भक्तांचा तितका रिस्पॉन्स नाही, पण लालबागमधनं जेव्हा मूर्ती निघते खूप कॉन्टेंट क्रिएटर असतात, फोटोग्राफर्स असतात, व्हिडिओग्राफर्स असतात, रील्स काढणारे असतात. आता ते सगळं आपण जेंजीस, तुम्ही पण येत आहात, मी पण येते, त्यामुळे काही हवं असतं अशा गोष्टी. आपल्या मंडळाला एक जास्तीत जास्त लोकांची गर्दी व्हावी, चांगला रिस्पॉन्स यावा, कारण आपण इतका मोठा बजेटने गणेशोत्सव साजरा करतो. तर त्या पद्धतीचा रिस्पॉन्स जे आपल्याला येतो तर एक वेगळाच आनंद असतो. तर तो आनंद काय होता मागच्या वर्षीचा? जर आपण बघायला गेलो, जसे भाऊ बोलले की जो आम्हाला लास्ट टायमिंगला ज्या प्रकारे आम्ही नियोजन केलं आणि ज्या प्रकारे ते नियोजन सत्यात उतरावं यासाठी आम्ही आटोकाट पूर्णपणे आमचे पूर्ण सर्वस्व तिथे दिले. परंतु लास्ट टायमिंगला आमचं जे आगमन होतं ते एक हप्ता पुढे ढकलला गेला. त्याची काही एक प्रॅक्टिकल कारणं होती. आता ते जे काही प्रॅक्टिकल कारणं असतील तरी जर तुम्ही ही गोष्ट बोलला की आम्ही ज्या उत्साहासाठी आम्ही बाप्पा लालबागला नेला होता, आम्हाला एक्सपेक्ट नव्हतं की जेव्हा आम्ही 1 हप्ता विलंब झाल्यानंतर जो आमचा बाप्पा गणसंकुलच्या गेटमधून बाहेर येईल आणि अशी जी क्राऊड आम्हाला हवी होती, जो उत्साहासाठी जी क्राऊड हवी होती ती क्राऊड आम्हाला समोर दिसेल. आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की जेवढा उत्साह आम्हाला होता त्याच्या काही गुणा उत्साह हा आम्हाला तिथे भेटला. जो आमची जी मूर्ती गणसंकुलच्या गेटमधून बाहेर आली, ज्या प्रकारे खूप सारे असे कॅमेरे आमच्या बाप्पाच्या मूर्तीला कॅप्चर करत होते, तो जो आनंद असतो तुम्ही तुम्हाला समजू शकतो की तो जो आपल्या बाप्पाला सर्वांनी जो टिपण्याचा जो क्षण असतो तो कदाचित जसं की एखाद्या पोराला बापाला जर पोराने काही केल्यावर गर्व होतं, तसंच एखाद्या प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्याला आपल्या बाप्पाची मूर्ती अशी सर्वांसमोर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहताना आनंद होतो. तसाच आम्हाला उत्साह झाला. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्या मूर्तीला विलंब झाला, कदाचित बाप्पाचीच इच्छा असेल, स्वतःची इच्छा असेल की जे पोरांनी केलंय त्यांना आपण एक चांगली हे देऊ आणि लेट झाला, कदाचित त्यामुळे लेट झाला असेल की आमची मूर्ती अजून प्रकारे खूप जास्त फेमस व्हावी यासाठी कदाचित लेट झाला असेल. अगदी बरोबर. म्हणजे जसा भाऊ बोलला की जसा गणसंकुलमधून आपली मूर्ती बाहेर पडली किंवा ते आमचा एक लहानपणापासून एक ड्रीम होता की गणसंकुलमधून आपली मूर्ती बाहेर पडेल आणि आपल्या जेव्हा मूर्ती बाहेर पडेल तेव्हा कॅमेरेस असतात, खूप कॅमेरे असेल, हे वेगळा एक्सपिरियन्स होता आपल्यासाठी. अगदी बरोबर. म्हणजे आपल्या लहान वयात आपण मुंबई अशा परिसरात जातो गणेश उत्सवामध्ये, विशेषतः आगमनासाठी, आणि त्या गर्दीतला आपण एक भाग असतो. आणि त्या गर्दीतला एक भाग असताना आपल्याला असं वाटतं की आपलं मंडळ का नाही. नक्कीच. तर ते स्वप्न बाळगून एक मंडळातून ते सत्यात उतरवणं हे पण खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही करून दाखवलंय. जो काही रिस्पॉन्स मागच्या वर्षी भेटलाय मंडळाला तो खूप सुंदर असा आहे. देवाचा तुमच्यावर आशीर्वाद आहे, त्यांनी घडवून घेतलेला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही की विलंब झाला 1 आठवडा, काही गोष्टी अशा असतात की होतात, पण ते मंडळाकडनं असतात. कधी काही काम राहतलं, काय मंडळाकडनं काही काम राहतं, मूर्तिकाराकडनं काही काम राहतं, पण त्या सगळ्याच्याही पलीकडे त्याने ठरवलेलं असतं की हीच ती तारीख आहे, हाच तो वेळ आहे आणि मला याच वेळेला माझ्या गणेश भक्तांना भेटायचं आहे. त्यामुळे एकंदरीत सांगितल्याप्रमाणे ते सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं आणि कशा पद्धतीने माहोल मागच्या वर्षी होता तो आपण सगळ्यांनीच पाहिलाय. या वर्षी काय उत्सुकता, आतुरता आहे? यावर्षी तीच उत्सुकता आहे आम्हाला की जसं आम्ही गेल्या वर्षी आमचं जे आगमन झालं
त्याहूनही खूप अधिक चांगलं अजून आगमन व्हावं. जसं तुम्ही आता बोलले की आमची उत्सुकता तीच आहे. वर्षभर आम्ही जी वाट पाहतो की आमची जी मूर्ती आहे ती, जसं तुम्ही बोलले की जो क्षण असतो की जे मूर्ती त्या गेटच्या बाहेर येणारा क्षण असतो, तो क्षण अक्षरशः अंगावर काटा आणणारा क्षण असतो की त्या क्षणामध्ये आपली मूर्ती आणि ते तसंच जसं गेल्या वर्षी झालं तसं यंदाच्याही वर्षी हे नक्कीच होणार. आणि तुम्ही नक्कीच बघणार की जी आमची मूर्ती आहे ती नक्कीच यावर्षी मार्केटमध्ये नाव करणार. आणि नक्कीच मूर्ती बघून सगळ्यांना जे समाधान भेटेल ते आम्हालाही समाधानकारी असेल असं मी नक्कीच सांगेन. नक्की मध्ये रॅपिड फायर हा राऊंड असतो आणि या राऊंडला सगळेच अगदी मनापासून काय काय बोलत असतात, आपले जे मत असतात ते मांडत असतात. तर रॅपिड फायर हा असा गेम आहे की तुम्हाला 2 ऑप्शन्स दिले जातील, त्यातलं एक तुम्हाला जे पटतंय किंवा योग्य वाटतंय ते तुम्ही बोलू शकता. माझा पहिला प्रश्न असेल, सकाळची आरती की रात्रीची आरती? रात्रीची आरती. का रात्रीची आरती का? सकाळची आरती बघायला गेलं तर म्हणजे माणसं जे कार्यकर्ते आहेत ते खूप कमी असतात जॉब वगैरेला झाल्यामुळे, आणि रात्रीच्या मध्ये सगळे भरलेले असतात आणि आरतीच्या कामावरून येतात सर्वजण. ओके. मोदक की लाडू? मोदक. तुमच्या दोघांचा? मोदक. लाडू. ओके. ढोल ताशा की डीजे? ढोल ताशा. म्हणजे यावर्षी आहे म्हणून का की नाही यावर्षी आहे म्हणून नाही. ढोल ताशा? दोन्ही नाही, बँजो. नाही, त्याचं मत आहे, त्याचं आपलं एक मत आहे. ओके. सजावट की देखावा? देखावा. देखावा. ओके. सेवा की सेल्फी? सेवा. कारण आता सेल्फी खूप लोकांना प्रिय आहे सेवापेक्षा. चालेल. रात्रभरची तयारी की सकाळची धावपळ? रात्रभरची तयारी. महादेव की गणपती? गणपती. तिघांचंही तेच होत आहे. महादेव. ओके. बाप्पाचं दर्शन की बाप्पाची आरती? बाप्पाचं दर्शन. बाप्पाची आरती. गणपती बाप्पा मोरया. आता आपण 1 वर्ड आन्सर घेऊयात. एका वाक्यात उत्तर जे काय असेल तुमचं ते मत आहे ते तुम्ही मांडू शकता. ओके. विघ्नेश्वर? विघ्न हरणारा. बाप्पा? गोड. कार्यकर्ता? एकनिष्ठ. सेवा? बाप्पाची. भक्ती? समर्पण? बाप्पाला. गणेश उत्सव? कोहिनूरचा. आणि अभिमान? आपला मंडळ कोहिनूरचा विघ्नेश्वर. नक्कीच मी सगळ्या गणेश भक्तांना, महाराष्ट्रातून गणेश भक्तांना एक विनंती करू इच्छितो की जो काही आगमन सोहळा या मंडळाचा आहे त्या आगमन सोहळ्याला नक्कीच उपस्थित राहा, कारण खूप भव्य दिव्य स्वरूपात आगमन असणार आहे. आणि गणेश उत्सव हा पारंपरिकरित्या मुंबईतूनही साजरा केला जातो, त्याचं ज्वलंत उदाहरण हे मंडळ दाखवणार आहे. कारण अष्टविनायक आहे, ढोल ताशा आहे, मे बी खूप काही गोष्टी मंडळाच्या आहेत. त्यांनी खूप कमी गोष्टी सांगितल्यात, परंतु काही गोष्टी असतात ना, सगळं सांगितल्यानंतर काय उत्सुकता आतुरता बाळगली पाहिजे सगळ्यांनी. त्याच्यामुळे खूप काही बघायला मिळणार आहे, खूप गर्दी असणार आहे. त्या गर्दीत तुम्हीही या आणि खूप भव्य दिवस स्वरूपात या मंडळाचं आगमन असणार आहे. तर एकंदरीत आपण मंडळाचा पूर्ण कार्य अहवाल पाहिला आणि कोहिनूरचा विघ्नेश्वर हे मंडळ कशा पद्धतीने नावारूपाला आलेलं आहे किंवा यंदा मंडळाचं 3रं वर्ष आहे, त्यामुळे 3ऱ्या वर्षातला गणेश उत्सव 2026ची काय त्यांची तयारी आहे त्या सगळ्यांबद्दल मंडळाने सांगितलेलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये जसं मी यांना प्रश्न विचारला की कोहिनूरचा विघ्नेश्वर या मंडळाबद्दल त्यांनी सांगितलं, आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो की कोहिनूरचा विघ्नेश्वर तुम्हाला कमेंट करायची आहे. त्यामुळे मंडळाबद्दल तुम्हाला एकंदरीत काय वाटलं, मंडळाचा कार्यभार ऐकून काय वाटलं, या सगळ्याबद्दल बोलायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि एकंदरीत हा पॉडकास्ट जो झाला तेही तुम्ही नक्कीच सांगू शकता. शेवट पॉडकास्ट असा झाला पाहिजे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. कोहिनूरचा विघ्नेश्वराचा विजय असो. नमस्कार मित्रांनो, मी कोहिनूरचा विघ्नेश्वर मंडळाचा एक छोटासा कार्यकर्ता. तर मला तुम्हाला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की 12 सप्टेंबर रोजी आपल्या कोहिनूरच्या विघ्नेश्वराचं आगमन हे गणसंकुल येथून होईल व भव्य मिरवणूक ही हॉली क्रॉस शाळेपासून ते आपला कोहिनूरचा विघ्नेश्वर मंडप इथपर्यंत होईल. तरी मी सर्व गणेश भक्तांना ही विनंती करतो की सर्वांनी या आगमन सोहळ्यास उपस्थित राहून आपल्या या कार्यक्रमाची भरपूर शोभा वाढवावी. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. कोहिनूरच्या विघ्नेश्वराचा विजय असो. तेच आपल्या धगधगती मुंबई वृत्तवाहिनीचे होस्ट आणि त्यांच्या शो हा महाराष्ट्राचा गणेशोत्सव याचे होस्ट आपले ओमकार धुळप यांचे देखील मंडळाकडून आम्ही हार्दिक आभार मानतो.
असंच त्यांच्या वृत्तवाहिनीतर्फे किंवा त्यांच्या या पॉडकास्टतर्फे आमच्या मंडळाची माहिती, आमच्या कार्यकर्त्यांची मेहनत अशीच महाराष्ट्रभर पोचत राहो आणि नेक्स्ट पुढच्या वर्षी नक्कीच ह्या चॅनलच्या माध्यमातून आमचं मंडळ महाराष्ट्राच्या प्रत्येक घरापर्यंत पोचो ही आम्ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द बोलून आपले आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण गणपती बाप्पाचा जल्लोष करूया. गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया!